काल राहिलेल्या महिन्यांना आजच पैसे मिळणार. नमस्कार, आज आहे 26 डिसेंबर. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट. 2.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहिणींच्या डिसेंबर महिन्याचे पैसे जमा होणार. महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्यांमधील आज सर्व तालुक्यात वाटप होणार आहे. सर्व तालुक्यातील महिलांना आजच पैसे मिळणार आहेत. तर बघा, तुम्हाला अशा प्रकारे मेसेज येणार आहे तुमच्या मोबाईलवरती. काल सुद्धा भरपूर लाखो महिलांना पैसे मिळाले. आज सुद्धा लाखो महिलांना पैसे मिळणार आहेत. सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी बघा, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की तुम्हाला अशा प्रकारचा या ठिकाणी एसएमएस येणार आहे. या ठिकाणी बघा, हा एसएमएस तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. तर बघा, अशा प्रकारे तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाल्याचा तुम्हाला मेसेज येणार आहे. हा 24 तारखेचा मेसेज आहे. काल 25 तारखेला सुद्धा भरपूर महिलांना पैसे मिळाले. आज 26 तारीख आहे. आज सुद्धा भरपूर महिलांना पैसे मिळतील. तर अशा प्रकारचा तुम्हाला एसएमएस येईल तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की. तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहीण योजनेमधून किती पैसे मिळाले कमेंटमध्ये नक्की सांगा. लाडक्या बहिणी योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले. तर या ठिकाणी बघा, सर्वात महत्वाची गोष्ट, लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास आता सुरुवात झालेली आहे. 24 डिसेंबर पासून ते 31 डिसेंबर पर्यंत हे पैसे तुमच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने जमा होणार आहेत. तसेच बघा, नव्याने ज्यांनी आधार सीडिंग आणि ज्यांना आणखी एकही रुपया मिळाला नाही अशा महिलांना देखील पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. बहिणीने तुम्हाला हे पैसे टप्प्याटप्प्याने मिळणार आहेत. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, डिसेंबरचा हप्ता केला ट्रान्सफर. आतापासून खात्यावर जमा होणार पैसे. खूप मोठी अपडेट. आता बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरताना भरपूर महिलांनी पोस्ट बँकेचे अकाउंट दिलेले आहे. असं भरपूर महिलांसोबत होत आहे की त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झालेत, परंतु त्यांना समजतच नाहीये किंवा त्यांना माहितच नाहीये की त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत. तर बघा, जर तुम्ही पोस्ट बँकेचे अकाउंट दिलेले असेल तर या ठिकाणी बघा, तुम्हाला सोपी पद्धत सांगतो तुमच्या खात्यात पैसे आलेत की नाही. तर ते चेक करण्यासाठी बघा, तुम्हाला हा जो स्क्रीनवरती एक नंबर दिलेला आहे, तर या ठिकाणी बघा, आपल्या इंडिया पोस्ट पेमेंट बँक खात्यातील रक्कम माहित करून घेण्यासाठी कृपया खाली दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्यावा. जर तुम्ही या नंबरवरती मिस कॉल दिला तर तुम्हाला समजणार आहे, एक मेसेज येईल आणि त्यामध्ये तुम्हाला समजेल की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत की नाही. जर तुम्ही इतर बँकेचं अकाउंट दिलेलं असेल तर या ठिकाणी बघा, तुम्हाला स्क्रीनवरती सर्व नंबर दाखवतो. तर बघा, ऍक्सिस बँकेचा नंबर बघा, बँक ऑफ बरोडा, बँक ऑफ इंडिया. तुम्हाला फक्त एक मिस कॉल द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक एसएमएस येईल आणि त्यामध्ये सर्व माहिती सांगितली जाईल. तर बघा, भारतीय महिला बँक, कॅनरा बँकेचा नंबर आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, देना बँक. त्यानंतर बघा, धनलक्ष्मी बँक आहे, एचडीएफसी बँक आहे, आयसीआयसीआय बँकेचा नंबर आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा, आयडीबीआय आहे, इंडियन बँक, कर्नाटक बँक, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक. सर्व बँकांच्या या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती नंबर देतोय. तर या नंबरवरती तुम्हाला मिस कॉल द्यायचा आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, साऊथ इंडियन बँक, सिंडिकेट बँक, यूसीओ बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, विजया बँक, येस बँक. तर अशा प्रकारे बघा, तुम्हाला फक्त नंबर द्यायचा आहे, सॉरी, या नंबरवरती मिस कॉल द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक एसएमएस येईल आणि त्यामध्ये तुम्हाला समजेल की तुमच्या खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत की नाही. खूप सोपी पद्धत आहे. तुम्हाला तुमचा बॅलन्स चेक करता येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहिणींचा जो हप्ता आहे तो आता टप्प्याटप्प्याने वितरित केला जातोय. सर्व महिलांना हा लाभ मिळणार आहे. सर्व महिलांना हा सन्मान निधी मिळणार आहे. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये. आता बघा, 24 तारखेपासून बघा पैसे वाटप सुरू झालेले आहे. आज 3रा दिवस आहे. 3 ते 4 दिवसाचा हा कालावधी आहे. सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. जवळपास बघा, 2.40 कोटी ते 2.5 कोटी म्हणजे 2.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत. तर बघा, 24 डिसेंबर ते 30 ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये सर्व महिलांना लाभ मिळणार आहे. तसेच नवीन आधार सीडिंग करणाऱ्या महिलांना सुद्धा लाभ दिला जाणार आहे. त्यानंतर बघा, डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे. काल राहिलेल्या महिलांना आजच पैसे मिळणार आहेत. सर्वात मोठी अपडेट, काल ज्या महिलांना पैसे मिळाले नव्हते त्यांना आज पैसे मिळणार. महिलांना खुशखबर. आणि त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट, या ठिकाणी बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामधून अर्ज केलेला असू द्या, सर्व जिल्ह्यांमधील महिलांना आता पैसे मिळणार आहेत. 36 जिल्हे आहेत संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये. या 36 जिल्ह्यामधून तुम्हाला पैसे दिले जाणार आहेत. आजच सर्व महिलांना पैसे मिळणार आहेत. तुमचा जिल्हा कोणता आहे ते कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला पैसे मिळाले की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून हा महत्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि आपली युट्यूब फॅमिली सुद्धा ग्रो करेल. ठीक आहे. तुमचा सपोर्ट असाच ठेवा. ठीक आहे. त्यानंतर बघा, तुम्ही अर्ज कोणत्याही महिन्यामध्ये केलेला असू द्या. त्यानंतर बघा, तुम्ही कोणत्या महिन्यात अर्ज केलेला आहे याच्यावरती सुद्धा भरपूर गोष्टी डिपेंड आहेत. तुम्हाला किती पैसे मिळणार. जुलैमध्ये केलेला असू द्या, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, सर्व महिलांना आजच पैसे मिळणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. पैसे तुम्हाला वेगवेगळे मिळतील, परंतु सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत.
तसेच बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट. आज बघा लाडक्या बहिणींना पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे, म्हणजेच SMS तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाल्याचा येणार आहे. भरपूर महिलांना पैसे मिळालेले सुद्धा आहेत. ज्या राहिलेल्या बहिणी आहेत त्यांनी काळजी करू नका, सर्व महिलांना पैसे मिळणार आहेत. लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आजच पैसे जमा होणार. सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी गुड न्यूज. त्यानंतर बघा डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता वाटपची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास 24 डिसेंबर पासून सुरुवात झालेली आहे. आज सुद्धा लाखो बहिणींना पैसे मिळणार आहेत. सर्व लाडक्या ताईंना पैसे वाटपची प्रक्रिया सुरू झालेली आहे. भरपूर महिलांना पैसे मिळाले. सर्व बँकांना आता आदेश देण्यात आलेला आहे. तुम्ही कोणत्याही बँकेचं अकाउंट ओपन केलेलं असू द्या किंवा दिलेलं असू द्या, सर्व महिलांना पैसे मिळणार आहेत. तर बघा लाडकी बहीण योजना ही योजना आता बंद नाही, तर योजना सुरूच आहे. महायुती सरकारने महिलांच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्यास सुरुवात केलेली आहे. त्यानंतर बघा तुमचं जर आधार कार्ड बँकेसोबत लिंक असेल तर आणि तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये पैसे भेटणार आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी, मोठी खुशखबर. सर्व महिलांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतर बघा सर्वात मोठी अपडेट. तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक ठेवा तरच तुम्हाला पैसे मिळतील, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा 1 रुपया पण भेटला नाही अशा जर कोणी महिला असतील तर त्यांनी कमेंटमध्ये सांगा. तर बघा तुम्हाला काळजी करायची गरज नाही. आज तुम्हाला पैसे 100% मिळतील. 1 रुपया सुद्धा मिळाला नाही, आज किंवा उद्यापर्यंत पैसे मिळून जातील. तुम्हाला मेसेज येईल. ठीक आहे. तर बघा सर्व महिलांसाठी खूप मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे. आजच महिलांच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत. वरून ऑर्डर सुद्धा आलेली आहे. 24 तारखेपासून वाटप सुरू झालेलं आहे. ज्या बहिणींना कालच्या 2 दिवसामध्ये पैसे नव्हते मिळाले त्यांना आजच पैसे मिळणार आहेत. सर्वात मोठी अपडेट. त्यानंतर बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्ट केलेलं आहे की 2100 रुपये देण्याचं जे आश्वासन आहे ते आम्ही पूर्ण करणार आहोत. सर्व लाडक्या बहिणींना आम्ही ते पैसे देणार आहोत. परंतु आता सध्या तुम्हाला 1500 रुपये मिळणार आहेत. तुम्हाला मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून 2100 रुपये मिळतील. त्याबाबत शासन निर्णय होणार आहे. त्यानंतर बघा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी. आज संपूर्ण महाराष्ट्रात 6व्या हप्त्याचे पैसे वाटप होणार आहेत. महिलांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर. तर या ठिकाणी बघा लाडकी बहिणींचे पैसे आता सर्व बँकांमध्ये जमा होणार आहेत. तुम्ही कोणत्याही बँकेचं अकाउंट दिलेलं असू द्या, सर्व बँकांमध्ये आज तुमच्या खात्यामध्ये पैसे पडल्याचा तुम्हाला मेसेज येणार आहे. 100% तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे जमा होतील. तुम्ही कोणत्या बँकेचं अकाउंट जोडलेलं आहे ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर बघा पैसे भेटण्याची तारीख या ठिकाणी फिक्स झालेली आहे. तर बघा 24 डिसेंबर पासून पैसे वाटपची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आज तारीख आहे 26 डिसेंबर. तर बघा आजच तुम्हाला पैसे मिळणार आहे. तारीख फिक्स झालेली आहे. काही महिलांना उद्या सुद्धा मिळतील. थोडे बघा टप्प्याटप्प्याने हे वाटप सुरू आहे. तर बघा सर्व लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपलेली आहे. तारीख ठरलेली आहे, वेळ सुद्धा ठरलेली आहे. महिलांच्या खात्यामध्ये पैसे वाटपची प्रक्रिया सुरू झालेली आहे. कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येऊ शकतो तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा. त्यामुळे तुम्ही मोबाईल सतत चेक करत राहा, जेणेकरून तुम्हाला समजेल की तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. आता काही बँकांमध्ये बघा त्यांना SMS वगैरे येत नाही, तर तुम्हाला एक सोपा पर्याय आहे, ते पण सांगणार आहे. तुम्ही इतर कोणत्या स्टेप्स फॉलो करून चेक करू शकता. तर बघा पोस्ट बँकेचे अकाउंट असेल तर तुम्ही या नंबरवरती मिस कॉल देऊन चेक करू शकता. ठीक आहे. त्यानंतर बघा इतर जर तुमच्या कोणत्या बँका मागच्या आपण दाखवल्या त्याच्यामध्ये तुमची बँक मिस झाली असेल तर या ठिकाणी जर ती बँक असेल तर या ठिकाणी बघा तुम्हाला नंबर मी या ठिकाणी दाखवतोय चेक करण्यासाठी बॅलन्स. या ठिकाणी बघा काही स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसत आहेत. या नंबरचा तुम्ही सुद्धा वापर करू शकता. आणि अशाच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज मंजूर असून पैसे जमा नाही, तर त्याचं कारण काय असू शकतं. तर बघा आधार कार्ड बँकेसोबत लिंक नसणे, KYC पूर्ण नसणे, आधार अपडेट नसणे अशा प्रकारचे गोष्टी असू शकतात. लेट फॉर्म भरला किंवा फॉर्म रिजेक्ट झाला तर पैसे मिळत नाहीत. परंतु बघा शक्यतो सर्व महिलांना पैसे मिळणार आहेत. एकही महिला वंचित राहणार नाही. तसेच तुम्हाला अन्नपूर्णा योजनेमधून सुद्धा दर महिन्याला 2500 रुपये मिळणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तुमच्या खात्यात लाडकी बहीण म्हणजे पैसे जमा झालेत की नाही ते चेक करण्यासाठी तुम्ही कसं चेक करू शकता. आता तुम्हाला एकदम सोपी आणि सर्वात सोपी पद्धत सांगतो. तर या ठिकाणी बघा लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या बँकेत जमा झाला असल्यास तुम्हाला बँकेकडून SMS येईल. जर तुम्हाला SMS आलेला नसेल तर या ठिकाणी बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट, लाडकी बहीण योजनेचा हप्ताचा SMS बँकेकडून न आल्यास तुम्ही बँकेच्या टोल फ्री नंबरवर बॅलन्सवरती मिस कॉल देऊन त्या खात्यातील रक्कम संदर्भात जाणून घेऊ शकता. मगाशी तुम्हाला मी नंबर दाखवलेले आहेत की कोणत्या बँकेचा कोणता नंबर आहे. जर तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर तुमच्यासाठी हे काम अधिक सोपं होणार आहे. तर बघा तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर तुम्ही नेट बँकिंग, बँकेचे ऍप, गुगल पे, फोन पेचा वापर करून बॅलन्स चेक करू शकता. जेणेकरून तुम्हाला समजेल की तुमच्या खात्यामध्ये खरंच पैसे जमा झालेत का. ठीक आहे. त्यानंतर बघा अजूनही काही स्टेप्स आहेत. जर तुमच्याकडे बघा जर तुमच्याकडे डेबिट कार्ड असेल तर तुम्ही
एटीएम मध्ये जाऊन लाडकी बहिणींच्या ट्रान्झॅक्शन मध्ये रक्कम जमा झाली असल्यास पाहू शकता. तर बघा या काही छोट्या छोट्या स्टेप्स आहेत. तसेच तुम्ही त्यानंतर जर तुम्हाला हे समजत नसेल तर तसेच तुम्ही बँकेत जाऊन पण तुमच्या खात्यात लाडकी बहिणींचे पैसे जमा झाले का नाही हे तुम्ही चेक करू शकता. तिथे जाऊन तुम्ही त्यांना विचारू शकता की या खात्यामध्ये किती पैसे आहेत, किती बॅलन्स आहे, मग ते तुम्हाला बँकवाले सांगतील. ठीक आहे. त्यानंतर बघा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी. आजच सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी. महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत. या 36च्या 36 जिल्ह्यांमध्ये आजच पैसे जमा होणार आहेत. या ठिकाणी बघा पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तुम्हाला आजच पैसे मिळतील. आज प्रत्येक महिलेला पैसे मिळणार आहेत. जुलै महिन्याचे असतील, ऑगस्ट महिन्याचे असतील, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर आणि त्यानंतर आज डिसेंबर महिन्याचे सुद्धा पैसे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. आज सर्वांना 100% पैसे मिळणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. जर तुम्हाला या ठिकाणी कोणता नंबर या ठिकाणी मिस झालेला असेल तर या ठिकाणी अजूनही काही नंबर आहेत, मिस कॉल द्या आणि तुम्हाला मेसेज येईल की किती बॅलन्स आहे खात्यामध्ये. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.